आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 11 सितंबर 2025 को आदर्श मल्हार बहुजन सेना अखिल भारतीय के अध्यक्ष अभिलाल देवरे ने धुले जिला मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद लेकर बताया कि विधानसभा चुनाव की पुष्टि भूमि में मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने प्रशिक्षणार्थियों को प्रशिक्षण पूरा करने के बाद उसी प्रतिष्ठान में मुख्यमंत्री योजना के अंतर्गत स्थानिक नौकरी देने का वादा किया था, लेकिन ये वादा पूरा नहीं किया गया। इसलिए अभिलाल देवरे ने 25 अगस्त से 9 सितंबर तक 16 दिनों का अनशन सरकार के खिलाफ किया था, लेकिन सरकार ने हमारी एक नहीं सुनी। हम केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों को ये चेतावनी देते हैं कि अगर हमारी मांग पूरी नहीं की गई तो आने वाले आगामी चुनाव में बहुत बड़ा नुकसान उठाना पड़ेगा और इसके जिम्मेदार केंद्र सरकार और राज्य सरकार होगी। आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविताताई व अभिलाल दादा देवरे गेल्या 25 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर पर्यंत अभिलाल दादा स्वतः सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी आणि माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी यांच्या रोजगारासाठी अन्न त्याग 16 दिवस उपोषण केलं। परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती यांनी माझ्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं, प्रशासनाने दुर्लक्ष केलं। आम्हाला मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षण 11 महिने म्हणजे 334 दिवस मी स्वतः जिल्हा परिषद शाळा सुट्रेपाडा इथं वर्ग शिक्षक म्हणून इयत्ता 3रीचा वर्ग सांभाळला। मला 6 महिन्यांतच परमानंट करू असं एकनाथ शिंदे साहेब बोलले होते। देवेंद्र फडणवीस साहेब 1 वर्षापर्यंत तुम्हाला आम्ही राज्य शासनाकडून देऊ मानधन, त्यानंतर तुम्हाला त्या जास्तपणाकडून मिळेल, तुम्हाला त्या जास्तपणावर परमानंट करू असं बोलले होते। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 3.5 कोटी तरुणांना रोजगार देण्याचा शब्द प्रधानमंत्री देतात। 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शब्द देतात। 1,34,000 तरुणांना त्यांनी प्रशिक्षण दिलं। मग आता प्रशिक्षण नंतर आम्ही करायचं तरी काय? 11 महिने मी काम केलं, मला रोजगार द्या, मी भीक मागत नाही। मी भारतीय राज्यघटनेच्या संविधानानुसार कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 23, 39, 41 या कलमांच्या आधारावर आणि वस्ती शाळेच्या तरुणां 12वी आणि पदवीधर तरुणांना जर त्यांना झडपीत रूपांतर करून त्यांना वर्ग शिक्षक म्हणून केलं तर त्या आधारावर मी नोकरी मागत आहे, रोजगार मागत आहे। जर हा शासन रोजगार देऊ शकत नाही तर मी कोर्टात जाईल। एवढंच काय, मी जनतेत जाईल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द यांनी पूर्ण केला नाही, म्हणून यांना स्थानिक स्वराज्य म्हणजे जे निवडणूक आहे, विधानसभा त्यावेळेस असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, प्रत्येक वेळेस मी यांनी खोटं बोललं असं मी जगासमोर आणेन आणि माझा रोजगार घेतल्या सवय मी इथं थांबणार नाही। एवढंच बोलतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।